तर मेल पॅटर्न आणि फिमेल पॅटर्न बॉल्डनेसमध्ये एकदम नेहमीच खराब नाव झालेला माणूस आहे तो म्हणजे मिनॉक्सिडिल. तर लोक म्हणतात अरे मी मिनॉक्सिडिल लावलं, माझे केस छान झाले, मी ते थांबवलं, माझा परत एकदम प्रॉब्लेम परत जास्त होऊन गेला. तर याच्यामध्ये कोणाची चूक होती? मिनॉक्सिडिलची होती का? नाही. तर काय असतं की हे जे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया गोष्ट आहे ती प्रोग्रेसिव्हली वाढत जाणारीच गोष्ट आहे. का? कारण आपल्या बॉडीमध्ये तसा प्रोग्राम फीड झाला होता जेव्हा आपण जन्माला आलो. त्याच्यामध्ये 90% जेनेटिक्सच आहेत आणि मग एक्स्ट्रा जे गोष्टी आहेत बाहेरचं लाईफस्टाईल वगैरे हे खूप छोटे पर्सेंटेज आहे. त्याच्यामुळे ती कंटिन्युअसली वाढत जाणारी गोष्ट आहे. आणि मिनॉक्सिडिल काय करतं तर ही प्रोसेस आहे ती थांबवतं आणि उलट्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे मिनॉक्सिडिल जरी तुम्ही थांबवलं तरी त्याचा असा अर्थ होत नाही की जेवढा तुमचा हेअर लॉस होता तर तो अजून जास्त झाला, असं नाही आहे. मिनॉक्सिडिल थांबवलं तर तुम्ही यू विल गो बॅक टू युअर स्क्वेअर झिरो. पण त्याचा असा अर्थ नाही आहे की आणि त्याची काही मिनॉक्सिडिलची चूक नाही आहे. तर मिनॉक्सिडिलबद्दल बरेच अजून काही मिथ्स आहेत. तुम्ही या भेटा, तुम्हाला जर हेअर कंडिशन प्रॉब्लेम असेल तर नक्की भेटा. आपण हवं तेवढं त्याच्याबद्दल बोलू शकतो आणि योग्य ती ट्रीटमेंट घेणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेहमी मिनॉक्सिलच ट्रीटमेंट आहे का हे सुद्धा नाही आहे.